एका कढईमध्ये पाव किलो पोहे टाकून मध्यम गॅसवर 8 ते 10 मिनिटे किंवा पोहे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. पोहे मस्त कुरकुरीत भाजून झाले आहेत ते एका परातीमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात आणि मिक्सरमध्ये टाकून याची बारीकसर पूड तयार करून घेऊयात. पूर्ण पोह्यांची बारीकसर पूड मी तयार करून घेतली आहे. ती आता एका परातीमध्ये काढून त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा मीठ आणि पाव चमचा पापडखार टाकून व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव झाल्यावर त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून छान मऊसूत असा गोळा तयार करून घेऊयात. ह्या गोळ्यामधील एक छोटासा गोळा टाकून या साच्यामध्ये टाकूया. त्या साच्याला शेवची प्लेट लावून घेऊयात. आज आपण वाळवणाचा वर्षभर टिकणारा पोह्यांचे बॉबी पापड बनवत आहोत. प्लास्टिक पॉलिथिनवर हे बॉबी पापड आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. इथे मी सर्व बॉबी पापड पाडून घेतले आहेत. इथे बघा मी 1 दिवस फॅन खाली आणि 2 ते 3 तास कडक उन्हामध्ये हे बॉबी पापड वाळवून घेतले आहेत. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये एक एक पापड टाकूयात. तुम्ही बघू शकता बॉबी पापड मस्त फुलत आहे. सविस्तर रेसिपी वर दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करून तुम्ही बघू शकता.